अमृतकुंभ आहे त्या सिंहस्थ पर्वणीची तयारी आपण पूर्णपणे करत आहोत. स्वामी समर्थांनाच आपले आईवडील मानून आज आपण आईवडील दिवस साजरा करत आहोत. ओके, तर आईवडील हे साक्षात परमेश्वर आणि परमेश्वराचं रूप असतं. इथे बाबाही बसलेले आहेत, भोलेनाथ बाबा. कालचा दृष्टांत, आजचा दृष्टांत अतिशय भव्य दिव्य होता. मुखाने वर्णन न करण्यासारखा दृष्टांत होता. आणि घाटकोपरला आज काय खास आशीर्वाद पाठवता येत नाही, कारण की साक्षात्कार इतका जबरदस्त आहे की मुखाने बोलताच येत नाही. तरी रामभाऊंनी काल आणि आज दरबार चालू ठेवला आणि त्यांची कर्तव्यपरायणता, कर्तव्यपथावरील कामगिरी ते उत्कृष्ट बजावत असतात. हे घाटकोपरला अतिशय उत्कृष्ट उदाहरण आपल्या घाटकोपरसाठी. फक्त आजचा आपल्याला साक्षात्कार सांगता येत नाही, पण मनुष्य रूपामध्ये आपण एकच उद्बोध करू शकतो घाटकोपरसाठी, मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी, देशासाठी आणि विश्वकल्याणासाठी, की योगा फक्त दाखवू नका, करा, कर्तव्यात आणा तो आणि योगी बना, साधना करा, संन्याशी बना. आणि आजच्या ह्या अशा डबघाईंच्या दिवसांमध्ये निसर्गाचा प्रकोप आणि मानवी संतुलन बिघडण्याच्या कारणाला एकच कारण आहे, ते म्हणजे असंतुलित निसर्गचक्र ही मानवाने पसरवलेली आहे. आणि त्यांना नियंत्रण करायचं म्हणून आपण जैन धर्म, बुद्ध धर्म आणि भोलेनाथांचा योगिक धर्म म्हणजेच वैदिक धर्माचा परिपूर्ण नैसर्गिक वापर करून स्वतः निसर्गाला विलीन होणार आहोत आपण सगळेच्या सगळे आजपासून. हा योगिक दिवसाचा तुम्हाला विशेष उद्बोध दत्तकृपेने, भोलेनाथ कृपेने, आदिनाथ भोलेनाथ योगिक तत्वाचे मुख्य असे योगिक पुरुष भोलेनाथ यांचा आशीर्वाद आपण पाठवत आहोत. संकेत हा आहे की योगपरायण बना सगळ्यांनी. मग तो सामान्य मनुष्य असो, दुःखी दरिद्री असो, किंवा राजा महाराजा असो, किंवा राजा प्रधान असो, सगळ्यांनीच हे करायचंच आहे कंपल्सरी. आपल्याला योग प्रक्रियेला स्वतःला वाहून घ्यायचं आहे. आणि त्याशिवाय आपल्याला ह्या पृथ्वीवरच्या महातत्वांना आपल्या हाताशी करून घेता येणार. जसं आपण धीरूभाई अंबानींच्या व्याख्येप्रमाणे, अमेरिका, जपान, जर्मनी, चायनाच्या व्याख्याप्रमाणे कर लो दुनिया मुठीमध्ये आपण असं केलं आहे. सगळं जग आपण मोबाईलद्वारे आपल्या हाताशी केलं आहे. पण निसर्गसुद्धा आपल्याला आपल्या अधीन करायचं आहे आता इथून पुढे. त्र्यंबकेश्वरला चांगला पाऊस पडला आहे. तोच संयमी आणि सदाचारी पाऊस मनुष्याचं काही नुकसान न करता, शेतीचं न नुकसान करता, तो मध्यम स्वरूपाचा पडावा आणि तापमान थोडंसं चांगल्या तत्वाकडे, म्हणजे काही डिग्री सेल्सिअसपर्यंतच तापमान योग्य आहे, अशी आपण निसर्गाला योग दिवसातून विनंती करत आहोत. स्वामी समर्थ. जय शिवशंकर, जय भोलेनाथ.